तिकडे बंडखोरांनी सत्तांतर केल्यानंतर शिवसेनेचं नेतृत्व आता काहीसं सावध झालंय. कारण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं प्रतिज्ञापत्रच शिवसैनिकांच्याकडून लेखी स्वरूपात सही सकट घेतलं जात आहे. या प्रतिज्ञापत्राबद्दल काही आमदार, काही माजी नगरसेवक यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत, तर काही जण थोडेसे नाराज आहेत. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेत निष्ठा आणि निष्ठावंत यांची अग्निपरीक्षा सुरू झाली आहे. पक्षातला संशय कल्लोळ थांबवण्यासाठी आता प्रतिज्ञापत्राचा आधार घेतला जातोय. बंडाचा झेंडा आणखी कुणी हाती घेऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते. बंडखोर आमदारांना शिवसेनेच्या शाखा स्तरावरून पाठिंबा मिळू नये यासाठी पावलं टाकली जात आहेत. सैनिकांना एकनिष्ठतेची शपथ देणार आहात का किंवा तशा पद्धतीचं काही पत्रक काढणार आहात का? कोण? शिवसेनेकडून चर्चा अशी होती. मला चर्चेविषयी माहीत नाही. शिवसैनिक एकनिष्ठच असतो. शिवसेनेत बंडाळी माजू नये यासाठी प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून पावलं टाकली जात आहेत. प्रतिज्ञापत्रातील मजकुरात माझी शिवसेना पक्षाच्या घटनेवर पूर्ण निष्ठा आणि श्रद्धा आहे असं नमूद करण्यात आलंय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श आणि तत्वांवर अढळ निष्ठा आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास असून त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रति पूर्ण निष्ठा व्यक्त करतोय. शिवसेनेची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन अशी ग्वाही देतो असं या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय. मात्र अरविंद सावंत यांनी प्रतिज्ञापत्राची चर्चा नाकारली आहे. शिवसैनिक हा इतका निष्ठावंत आहे, त्याच्यावर विश्वास हा शब्द सुद्धा येत नाही. कारण तो जीवाचं रान करतो शिवसेनेसाठी, जीवाचं रान करतो. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी काम करण्याची आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या सोबत तो ठामपणे उभा आहे. 2005 मध्ये नारायण राणेंच्या बंडानंतर पक्षाच्या शाखा शिवसेनेच्या नावे करण्यात आल्या होत्या. आता एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर प्रतिज्ञापत्राची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेनं प्रतिज्ञापत्राचा मुद्दा नाकारला असला तरी चर्चा मात्र थांबताना दिसत नाही. विशाल पाटीलसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली. सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर.